वारणा नदी चांदोली धरणाच्या प्रकल्पावर फुली, सांगलीला कृष्णेतूनच शुद्ध पाणी देण्याची योजना. सांगली. वारणा नदीही नको आणि चांदोली धरणही नको. कृष्णा नदीतील उपलब्ध पाणी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शुद्ध करून मुबलक पाणी देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांचीही नियुक्ती करण्याचा विचार आहे, असे स्पष्ट करीत महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांनी दोन्ही योजनांच्या वादांवर पडदा टाकलेला आहे. दोन्ही प्रस्तावित पाणी योजना खर्चिक असल्याने ते प्रस्ताव प्रशासनाने प्रलंबित ठेवल्याचे स्पष्ट केले. दूषित पाणी पुरवठ्यावरून सामाजिक संघटनांच्या बैठकीत आयुक्त सुनील पवार यांनी वारणा की चांदोली पाणी पुरवठा योजनेवर आपली भूमिका स्पष्ट केली. पाणी टंचाईमुळे कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत असल्याने भविष्यात पाण्यासाठी स्वतंत्र स्रोत शोधावा लागणार असल्याने वारणेतून पाणी आणण्याच्या 250 कोटीच्या योजनेचा आग्रह मदनभाऊ पाटील युवा मंचने धरला होता. दुसरीकडे नागरिक जागृती मंचने चांदोली धरणातून पाणी आणण्याचा आग्रह धरला होता. यावरूनही आंदोलनही झाले होते. मदनभाऊ पाटील युवा मंचने वारणा पाणी योजनेसाठी आंदोलन केले होते. यावेळी प्रशासनाने वारणेचा प्रस्ताव शासनाला पाठवण्याचे आश्वासन दिले होते. नागरिक जागृती मंचने चांदोलीतून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा आग्रह धरला होता. यावरून युवा मंच आणि नागरिक जागृती मंच यांच्यात राजकीय वादही निर्माण झाले होते. कालच्या बैठकीत बोलताना आयुक्त पवार म्हणाले, मुबलक शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी जुन्या वितरण नलिका बदलणे गरजेचे आहे. कृष्णेचे दूषित पाणी असल्याने प्रस्तावित वारणा पाणी योजनेचा प्रस्ताव चर्चेला आलाय. त्यातून मिळणारे पाणीही दूषित असल्याचे दिसून आले. चांदोलीतून थेट पाईपलाईनद्वारे सांगलीला पाणी आणण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. 1400 कोटीचा खर्च यासाठी येईल असंही सांगितलं जात आहे. यात मनपा 500 कोटीचा हिस्सा घालावा लागणार आहे. हा खर्च परवडणार का? शासन अनुदानावर महापालिका चालते आहे. या सर्व बाबींचा विचार करून ते पाणी आहे ते पाणी आधुनिक तंत्रज्ञानाने शुद्ध कसं करता येईल यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झालेलं आहे. यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा विचार आहे. 1600 ते 1700 कोटीची योजना करण्यापेक्षा उपलब्ध पाणी शुद्ध आणि मुबलक देण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे नियोजन आहे. आयुक्त सुनील पवार यांच्या स्पष्ट खुलाशामुळे वारणा आणि चांदोली पाणी योजना सध्या तरी गुंडाळल्या आहेत असं स्पष्ट झाले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.